तर इंधन दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यात 10 ते 15% वाढ झाली। शालेय साहित्य सुद्धा 20 ते 25% महाग झालंय। तर 3 दिवस प्रत्यक्ष शाळा घ्या आणि 2 दिवस शाळांचे ऑनलाईन वर्ग घ्या अशी मागणी स्कूल बस असोसिएशनकडून करण्यात आली आहे। इंधन दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यात 10 ते 15% वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस संघटनांकडून घेण्यात आलाय। त्यामुळे सध्याच्या 1.5 ते 2 हजारांच्या भाड्यात जवळपास 150 ते 200 रुपयांची वाढ होणार आहे। तर 5 हजारांच्या भाड्यात जवळपास 500 ते 550 रुपयांची वाढ होणार आहे। इंधनाचे दर वाढल्यानं ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं स्कूल बस संघटनेचं म्हणणं आहे। पालकांवर आर्थिक भार पडू नये म्हणून स्कूल बस ओनर्स असोसिएशननं काही पर्याय सुचवले आहेत। आठवड्यात 3 दिवस प्रत्यक्ष वर्ग आणि 2 दिवस ऑनलाईन वर्ग घ्या। सध्या विविध वेळांमध्ये सुरू असलेल्या सर्व शाळांनी एकत्रित वेळापत्रक स्वीकारावं। त्यामुळे बसच्या फेऱ्या कमी होतील, इंधन बचत होईल आणि वाहतूक खर्चावर नियंत्रण येईल असं स्कूल बस ओनर्स असोसिएशनचं म्हणणं आहे। इंधन दरवाढीमुळे मुलांचं शालेय साहित्यही 20 ते 25% महागलंय। आता स्कूल बसची भाडेवाढही पालकांना सहन करावी लागणार आहे।